1980 साली कर्नाटक आणि तमिळनाडूच्या बाउंड्रीवरती गोविंदनाथम या गावामध्ये एक लहान मूल जन्माला आलं. की जंगलामध्ये जन्मलेल्या या मुलाला या फॅमिलीनं तिथंच वाढवलं. ते मूल चंदन तस्करी, हत्तीच्या तस्करी, त्यानंतर बऱ्याच गोष्टींच्या तस्करी व्हायला लागल्या आणि यानंतरच त्याचं नाव हे कुख्यात गुंड म्हणून समोर यायला लागलं. सगळी पुष्पाची जी स्टोरी आहे ती कुठून कॉपी केलेली आहे काय, ही रिअल स्टोरी आहे. हा रिअल पुष्पा आहे कोण, तर त्याचं नाव आहे तो म्हणजे वीरप्पन. वीरप्पन हा कर्नाटकच्या जंगलामध्ये चंदन तस्करी, भारतातून जपान आणि चायनाला लाल चंदन पाठवण्यात सगळ्यात मोठं जे नाव होतं ते म्हणजे वीरप्पन. आणि त्याचबरोबर जी पुष्पाची स्टोरी दाखवलेली आहे, कंप्लीट स्टोरी, ज्यामध्ये पुष्पा कोणत्या तरी एका पोलिसाला समोरून धमकी देतो की मला पकडून दाखवा, त्याच पद्धतीनं रिअल स्टोरी ही वीरप्पनची आहे. आणि त्यांनी बऱ्याचशा